नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटकी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। आपल्या विज्ञान सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत प्लांट क्लासिफिकेशनचे PYQ। मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चर मध्ये प्लांट क्लासिफिकेशनची थेअरी आपण पूर्ण कव्हर केलेली आहे। मग आपल्याकडे जे काही वनस्पतींचं वर्गीकरण आहे ते आपण कसं करतो, कोणत्या ग्रुपमध्ये करतो, कोणत्या बेसिसमध्ये करतो, देन त्यांचे आपण कोणकोणते ग्रुप तयार केलेले आहेत, कोणकोणते सब ग्रुप तयार केलेले आहेत, इव्हन त्यांचे एक्झाम्पल काय आहेत ते आपण यापूर्वी पाहिलेले आहेत। मग आज आपण जे काही PYQ पाहणार आहोत त्या PYQ मध्ये आपल्याकडे असणारं वनस्पतींचं वर्गीकरण लक्षात घ्या। आपल्याकडे असणारं वनस्पतींचं वर्गीकरण, यामध्ये आलेले सगळे एक्झाम्पल, यामध्ये आलेले सर्व सायंटिस्ट किंवा यामध्ये असणारे जी काही थेअरी आहे त्या थेअरीच्या इन्क्लुडिंग जे काही PYQ आहेत आतापर्यंत आलेले ते आपण आज सगळे कव्हर करणार आहोत। मग मित्रांनो, आपला पहिला PYQ आहे की वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली। म्हणजे इथे आपल्याला सायंटिस्ट विचारलेला आहे। लक्षात घ्या मित्रांनो, PYQ दोन प्रकारचे असतात। काही PYQ हे आपल्या कन्सेप्ट बेस वरती आहेत, तर काही PYQ हे फॅक्च्युअल डेटावरती आहे। आता आजचा जो आपला PYQ आहे किंवा हा जो आपला आलेला PYQ आहे हा पूर्ण फॅक्च्युअल आहे। फॅक्च्युअल म्हणजे इथे आपल्याला सायंटिस्टचं नाव माहीतच पाहिजे। मग लक्षात घ्या, आपल्याला इथे काय विचारलेलं आहे की जी नैसर्गिक वर्गीकरण पद्धत आहे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम सगळ्यात पहिल्यांदा कोणी दिलेली आहे किंवा कोणी डिस्कव्हर केलेली आहे। आता आपल्याकडे चार ऑप्शन दिलेले आहेत। मग जो पहिला ऑप्शन आहे, लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्याला चारही ऑप्शन डिस्कस करायचे आहेत। कारण जरी आयोगाने इथे एक ऑप्शन आपल्याला जरी विचारलेला असेल तरी आयोग पुढच्या वेळेस नेक्स्ट ऑप्शन सुद्धा विचारू शकतो। म्हणजे आपल्याला सगळे ऑप्शन इथे डिस्कस करणं मस्ट आहे। म्हणजे जो आपला पहिला आहे, सो पहिला काय आहे, थिओफास्ट। मात्र लक्षात घ्या, सगळ्यांना माहित आहे की थिओफास्टने काय केलं किंवा थिओफास्टला काय म्हणतात, तर थिओफास्टला आपण फादर ऑफ बॉटनी म्हणतो। मग लक्षात घ्या मित्रांनो, थिओफास्ट काय आहेत, द फादर ऑफ बॉटनी आहेत। जर आपण थिओफास्टचा विचार केला तर थिओफास्ट हा आपला कंप्लीट कशाचा स्टडी करतो, तर बॉटनीचा स्टडी करतो। मग मित्रांनो, जे काही थिओफास्ट आहेत यांनी फक्त आपल्याकडे बॉटनीचा स्टडी केलेला आहे। पण जर आपण कार्ल लिनेजचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की सायन्स मध्ये काही सायंटिफिक नेम असतात। जर आपण प्लांटचा विचार केला तर प्लांटमध्ये बॉटॅनिकल नेम असतात। मग जर आपल्याकडे बॉटॅनिकल नेम जे काही पद्धत आहे, नाव देण्याची जी काही पद्धत आहे ती सगळ्यात पहिल्यांदा तर कोणी डिस्कव्हर केलेली आहे, तर कार्ल लिनियस। मग लक्षात घ्या, कार्ल लिनियसला आपण काय म्हणतो, द बायोनॉमियल नॉमेनक्लेचर। म्हणजे काही आपल्याकडे बायोनॉमियल नॉमेनक्लेचर आहे ते कोणी दिलेलं आहे, कार्ल लिनियसने। म्हणजे आपल्याला याच्यावरून एक कळतंय की ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 हे आपल्या नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीमच्या रिगार्डिंग नाहीत। लक्षात घ्या, फर्स्ट ऑप्शन थिओफास्ट काय केलं होतं, द फादर ऑफ बॉटनी। सेकंड ऑप्शन कार्ल लिनियस कोण आहेत, द बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण करण्याची पद्धत सगळ्यात पहिल्यांदा कोणी शोधून काढली होती, द कार्ल लिनियस। मग लक्षात घ्या, जो थर्ड सायंटिस्ट आहे बॅन्थम आणि हुकर। सो बॅन्थम आणि हुकर यांनी सगळ्यात पहिल्यांदा जी नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत आहे ती डेव्हलप केलेली होती। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, बॅन्थम अँड हुकर। आणि जर आपण शेवटच्या ऑप्शन कडे गेलो तर शेवटचा ऑप्शन आहे आपला GM स्मिथ। आता GM स्मिथचा जर आपण विचार केला तर GM स्मिथचा वर्गीकरणाशी जास्त संबंध नाही किंवा खूप रेअर संबंध आहे। म्हणजे इथे यांचा काही संबंध येत नाही। मग लक्षात घ्या, जर आपण वर्गीकरणाचा विचार केला तर 3 सायंटिस्ट यांच्या रिगार्डिंग आहे। मग 3 सायंटिस्ट कोणते आहेत, पहिला आहे थिओफास्ट। मग थिओफास्ट यांच्या रिगार्डिंग कसं आहे, कारण आपण स्टडी करतोय प्लांटचा आणि प्लांट कशामध्ये आहे, तर बॉटनीमध्ये आहे। देन त्या प्लांटला काहीतरी सायंटिफिक नेम असेल ते कोणी दिलेलं आहे, तर कार्ल लिनियसने दिलेलं आहे। कारण त्यांनी एक मेथड शोधून काढली होती, त्या मेथडला आपण काय म्हणतो, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर। देन जो आपल्याकडे आहे बॅन्थम आणि हुकर यांनी प्रत्यक्षात नैसर्गिक वर्गीकरण करण्याची पद्धत दिलेली आहे। म्हणून आपलं उत्तर काय आहे, बेंथम अँड हुकर। मित्रांनो, हे सायंटिस्ट खूप महत्वाचे आहे। जर आपण बेंथम अँड हुकरचा विचार केला तर आयोगाने भरपूर वेळा याच्यावरती PYQ विचारलेले आहेत। जसे जसे आपण पुढे PYQ घेऊ तुम्हाला कळेल की बेंथम आणि हुकर किती महत्वाचे आहे। पण त्यासोबतच आपल्याला कार्ल लिनियस सुद्धा महत्वाचा आहे आणि त्यासोबत पुन्हा आपल्याला थिओफास्ट सुद्धा महत्वाचा आहे। GM स्मिथ आपल्याला एवढा महत्वाचा नाही, कारण यांचं कॉन्ट्रीब्युशन क्लास जे काही आपल्याकडे प्लांटचं क्लासिफिकेशन आहे त्यामध्ये फार नाही। मग आता जो आपला पुढचा PYQ आहे, पुढच्या PYQ मध्ये काय विचारलंय पहा, खालीलपैकी कोणती वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखली जाते। आता लक्षात घ्या, उभयचर कशाला म्हणायचं, उभयचर म्हणजे आपल्याकडे असणारे अँफिबियन। आता सगळ्यात पहिल्यांदा अँफिबियन काय आहे ते आपण समजून घेऊयात। लक्षात घ्या मित्रांनो, अँफिबियन कशाला म्हणतात, आपल्याकडे हॅबिटेट असतं। आता हॅबिटेट कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी एखाद्या सजीवाची ग्रोथ होते।
मग लक्षात घ्या आपल्याकडे ग्रोथ होण्याचं मीडियम भरपूर आहे. काही सजीवांची ग्रोथ पाण्यात होते. सजीव म्हणजे इथे वनस्पती लक्षात घ्या. काही वनस्पतींची ग्रोथ पाण्यात होते, काहींची पूर्ण मातीमध्ये होते आणि काही हे मिक्स असतात, पाण्यामध्ये पण असतात किंवा जमिनीवरती पण असतात. म्हणजे पाण्यामध्ये आणि जमिनीवरती पण सापडतात. त्यांना आपण काय म्हणणार आहोत, अँफिबियन किंवा उभयचर. मग आपल्याला इथे काय शोधायचं आहे की असा हा कोणता ग्रुप आहे. लक्षात घ्या जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत हे 4ही ऑप्शन कुणाचे आहेत, द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट म्हणजे वनस्पतींच्या वर्गीकरणाचे आहेत. मग त्यांनी असं विचारलं की कोणता वर्गीकरणाचा ग्रुप आपल्याला काय सापडतो, तर अँफिबियन सापडतो. मग लक्षात घ्या मित्रांनो हा क्वेश्चन पूर्ण थेअरीच्या बेसवरती डिपेंड आहे. जर आपली थेअरी चांगली असेल तर हा क्वेश्चन लगेच सुटतो. मग लक्षात घ्या थेअरीच्या बेसवरती कसा आहे. जर आपण पहिला ऑप्शन पाहिला तर पहिला काय आहे टेरिडोफाइट्स, सेकंड काय आहे ब्रायोफाइट्स, थर्ड वन काय आहे जिम्नोस्पर्म आणि शेवटचा काय आहे अँजिओस्पर्म. जर आपण वनस्पतींचं वर्गीकरण पाहिलं तर वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये जो आपला सगळ्यात पहिला आहे टेरिडोफाइट. टेरिडोफाइट हा क्रिप्टोगॅम आहे. लक्षात घ्या आता क्रिप्टोगॅम फॅनोरगॅम आपल्याला फॅमिलियर आहे. क्रिप्टोगॅम म्हणजे काय की जे आपल्याकडे अबीजपत्री असतात. लक्षात घ्या अबीजपत्रीना आपण म्हणतो क्रिप्टोगॅम आणि जो बीजपत्री आहे त्यांना म्हणतो आपण फॅनोरगॅम. मग जर आपण फॅनोरगॅम आणि क्रिप्टोगॅमचा विचार केला तर या क्रिप्टोगॅम मध्ये ज्या काही वनस्पती आहेत किंवा जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचं सीड म्हणजे बीज आपल्याला सापडत नाही. मग आपल्याकडे असे बीजपत्री कोणते आहेत तर अबीजपत्रींचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा असतो थॅलोफाइटा, देन 2 नंबरला आहे आपल्याकडे ब्रायोफाइटा आणि 3 नंबरला आहे आपल्याकडे टेरिडोफाइटा. मग लक्षात घ्या जर आपण हे ऑप्शन व्यवस्थित पाहिले तर यामध्ये आपल्याला कोण सापडला टेरिडोफाइटा. टेरिडोफाइटा काय झाला म्हणजे आपला अबीजपत्री. जर आपण सेकंड नंबरला गेलो ब्रायोफाइटा, ब्रायोफाइटा पण काय आहे आपला अबीजपत्री आणि आपल्याकडे असणारे अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे दोन काय झाले आपल्याकडे फॅनोरगॅम झाले म्हणजेच बीजपत्री झाले. मग लक्षात घ्या मित्रांनो जर आपण यांचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर आपल्याला लगेच कळतं की आपल्याला उभयचर विचारलंय. आणि जर आपण थॅलोफाइटा पाहिला तर थॅलोफाइटा फक्त पाण्यामध्ये येतो. लक्षात घ्या थॅलोफाइटा कशामध्ये येतो, फक्त पाण्यामध्ये येतो. जरी उद्या भविष्यामध्ये आयोगाने आपल्याला विचारलं की फक्त पाण्यात येणारा वनस्पती कोणता, तर कोणता ग्रुप आहे थॅलोफाइटा आहे. मग जर आपण पुढे गेलो लक्षात घ्या थॅलोफाइटाचं इव्हॉल्युशन ब्रायोफाइटा आहे, ब्रायोफाइटाचं इव्हॉल्युशन टेरिडोफाइटा आहे आणि टेरिडोफाइटाचं इव्हॉल्युशन कशाला म्हणायचं, ज्यावेळेस कोणत्याही वनस्पतीमध्ये वेल डेव्हलप ऑर्गॅन जे तयार होतात. लक्षात घ्या वेल डेव्हलप ऑर्गॅन कशाला म्हणायचं, प्लॅन्टकडे रूट्स आहेत, प्लॅन्टकडे लिव्हज आहेत, प्लॅन्टकडे फ्लावर आहेत. मग ज्यावेळेस प्लॅन्टकडे सगळे बॉडी पार्ट हळूहळू डेव्हलप होत जातात हे त्यांचे काय झाले वेल डेव्हलप प्लांट. मग लक्षात घ्या जर आपण वेल डेव्हलप प्लांट पाहिलं तर ते आपल्याला इकडे फॅनोरगॅम मध्ये पाहायला मिळतं. म्हणून फॅनोरगॅमला आपण बीजपत्री म्हणतो कारण त्यांच्याकडे बिया असतात. मग लक्षात घ्या जो आपला ब्रायोफाइटा आहे, ब्रायोफाइटा आपल्याला जमिनीवरती पण सापडतो ऍज वेल ऍज त्याच्या रिप्रोडक्शन साठी त्याला पाण्याची पण गरज पडते. म्हणून ब्रायोफाइटाला अँफिबियन म्हणतात. मग लक्षात घ्या जर आपण टेरिडोफाइटाचा विचार केला तर टेरिडोफाइटा टेरेस्ट्रियल झाला. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती येणारा. जर आपण ब्रायोफाइटाचा विचार केला तर ब्रायोफाइटा हा काय आहे, ब्रायोफाइटाला पाणी पण लागते जमीन पण लागते म्हणून त्यांना म्हणायचं अँफिबियन. मग त्याला पाणी का लागतं, कारण त्याला प्रजनन करायचंय म्हणजे त्याला रिप्रोडक्शन करायचंय आणि जमिनीवरती तो काय करतो स्वतःची ग्रोथ अपियर करतो. आणि जर आपण अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्मचा विचार केला तर हे दोघे पण काय आहे आपल्याकडे टेरेस्ट्रियल आहे. मग लक्षात ठेवायचं जर आपण फक्त थॅलोफाइटा पाहिलं तर थॅलोफाइटा फक्त पाण्यामध्ये वाढतो. जर आपण ब्रायोफाइटा पाहिलं तर ब्रायोफाइटा पाण्यात ऍज वेल ऍज जमिनीवरती पण वाढतो. फक्त त्याला दोनही कंडिशन त्याच्या पूर्ण लाईफ मध्ये महत्वाच्या असतात. दोनही कंडिशन महत्वाच्या का आहेत, कारण एक कंडिशन त्याला रिप्रोडक्शन करून देते म्हणजे पाणी हे त्याच्या प्रजनन साठी महत्वाचं आहे आणि जमीन ही त्याच्या वाढीसाठी महत्वाची आहे. आणि इकडून पुढे म्हणजे आपल्याकडे असणारा टेरिडोफाइटा आणि अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे सर्व काय आहेत तर टेरेस्ट्रियल आहेत. मग लक्षात घ्या आयोगाने आता प्रश्न कशावरती विचारलाय, ब्रायोफाइटावरती. आयोग नेक्स्ट टाइम याच्यावरती पण विचारू शकतो, आयोग त्याच्या पुढे याच्यावरती पण विचारू शकतो, इव्हन फॅनोरगॅम वरती सुद्धा विचारू शकतो. म्हणजे आपल्याला ही थेअरी येणं मस्ट आहे. जर ही थेअरी आपल्याला कंप्लीट येत असेल तर आपला हा पीवायक्यू इझिली सॉल्व्ह होतो. नेक्स्ट पीवायक्यू आहे मित्रांनो आपला, खालीलपैकी कोणते शैवाल अगार नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादनाकरता वापरतात. आता लक्षात घ्या हा प्रश्न थेरॉटिकल पण आहे ऍज वेल एज थोडा फॅक्च्युअल पण आहे. आता आपल्या सगळ्यांना अगार हा शब्द काही लोकांना नवीन असेल. आता लक्षात घ्या अगार कशाला म्हणतात, ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रकारचं प्रॅक्टिकल करतो, ज्या मुलांचं बॅकग्राऊंड बीएससी वगैरे असेल किंवा ज्यांनी प्रॅक्टिकल मध्ये काम लॅबोरेटरीमध्ये काम केलेलं आहे त्यांना माहित असेल की अगार मीडियम काय असतं. तर लक्षात घ्या अगार मीडियम हे एक लॅबोरेटरी सॅम्पल आहे की जिथे आपण लॅबचं वर्क कंडक्ट करतो. आपल्याला एखाद्या बॅक्टेरियाची ग्रोथ पाहिजे असेल किंवा आपल्याला एखादं प्लांट टिश्यू कल्चरचं मीडियम ग्रोथ करायची असेल किंवा ज्यावेळेस आपण कोणत्याही टाईपचं टिश्यू कल्चर किंवा सेल कल्चरचं कोणतंही एक्सपेरिमेंट करतो त्यासाठी आपल्याला अगार मीडियम खूप गरजेचा असतो. कारण हा अगार मीडियम न्यूट्रिशन सप्लाय करतो. लक्षात घ्या काय सप्लाय करतो, न्यूट्रिशन सप्लाय करतो. कशासाठी,
ड्यू टू द प्लांट टिश्यू कल्चर. मग जर प्लांट टिश्यू कल्चरसाठी अगार महत्वाचा असेल तर आपल्याला माहित आहे की आपल्याकडे प्लांट टिश्यू कल्चर आपण ॲज अ व्यवसाय म्हणून वापर करतो, म्हणून याचा वापर सुद्धा पुढे होणार आहे तर व्यावसायिक उत्पादनाकरता होणार आहे. मग आता आपल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे की अगार कशापासून मिळवतात. मग लक्षात घ्या, फर्स्ट आहे ग्रीन अल्गे. ग्रीन अल्गे सगळ्यांनाच माहित आहे. जर आपण ग्रीन अल्गेचं एक्झाम्पल पाहिलं तर एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा की ज्यांचा कलर कसा असणार आहे, हिरवा. दुसरा आहे आपला रेड अल्गे, तिसरा आहे आपला ब्राऊन अल्गे आणि फोर्थ वन आहे नन ऑफ द अबव. मग आता लक्षात घ्या, आपल्याला ह्या ऑप्शनशी काही घेणं नाही, आपल्याला हे 3 ऑप्शन डिस्कस करायचे आहेत. जर आपण ह्या 3 ऑप्शनचा व्यवस्थित विचार केला तर आपल्याला माहित आहे की आपल्या आजूबाजूला जो अल्गे सापडतो तो कोणता आहे, ग्रीन अल्गे. मग आता ग्रीन अल्गे पासून अगार मीडियम बनवणं इतकं सोपं असणार आहे का, तर मुळीच नाही. मग लक्षात घ्या, ग्रीन अल्गे आपल्याला अगार मीडियम साठी युजफुल नाही. मग युजफुल कोणता असतो तर रेड अल्गे. मित्रांनो, हा प्रश्न जर तुम्हाला चांगला समजून घ्यायचा असेल तर आपले जे काही लेक्चर आहेत प्लांट क्लासिफिकेशनचे तुम्ही ते एकदा पाहून घ्या. तुम्हाला अगार मीडियम काय आहे हे त्या लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. एकदम क्लिअर होऊन जाईल ही कन्सेप्ट काय आहे. त्यामध्ये ग्रीन अल्गे, रेड अल्गे, ब्राऊन अल्गे, येलो अल्गे यांच्यापासून काय काय तयार केलं जातं किंवा यांचा वापर कुठे होतो किंवा यांचं तोटे काय आहे ते सगळं घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण ही सगळी थेअरी करतो ना त्यावेळेस आपल्याला त्यावरती येणारे PYQ इझिली सॉल्व्ह होतात. मग लक्षात घ्या, जर आपण अगार मीडियम पाहिलं तर अगार मीडियम कशापासून बनवतात तर रेड अल्गे पासून. आणि अगार मीडियम काय आहे, आपल्याकडे जे काही लॅबोरेटरी वर्क आहे ड्युरिंग टू द प्लांट टिश्यू कल्चर म्हणजे PTC, ज्यावेळेस आपण PTCचं काही वर्क करतो, PTCच्या वर्कसाठी आपण काय वापरतो एक न्यूट्रिशनल मीडियम वापरतो. अशा न्यूट्रिशनल मीडियमला काय म्हणतात, अगार मीडियम म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला ब्रायोफायटा. ब्रायोफायटा या बाबतीत टेरिडोफायटा कशा प्रकारे वेगळे असतात. मात्र लक्षात घ्या, त्यांनी काय विचारलेलं आहे, ब्रायोफायटा डिफर फ्रॉम टेरिडोफायटा इन बिंग. म्हणजे त्यांनी ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या दोघांमधला डिफरन्स विचारलेला आहे. मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला थेअरी येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे की ब्रायोफायटा काय आहे, टेरिडोफायटा काय आहे किंवा आपल्याकडे असणारा थॅलोफायटा काय आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे सर्व टाइप्स ऑफ क्रिप्टोगॅम आहेत म्हणजे अबीजपत्रीय आहे. मग लक्षात घ्या, आता वनस्पतींचं वर्गीकरण करताना आपण 2 ग्रुप करतो. लक्षात घ्या, समजा हे आपल्याकडे प्लांट क्लासिफिकेशन आहे. मग एक क्लासिफिकेशन आपण कशामध्ये करतो तर क्रिप्टोगॅम मध्ये करतो आणि सेकंड क्लासिफिकेशन आपण कशामध्ये करतो तर फॅनोरोगॅम मध्ये करतो. मग लक्षात घ्या, क्रिप्टोगॅम म्हणजे काय की ज्यांना स्वतःचं बीज नाही म्हणजे यांना आपण अबीजपत्री म्हणतो. आणि फॅनोरोगॅम म्हणजे काय, ज्यांना स्वतःचं बीज आहे म्हणजे त्यांना आपण काय म्हणणार, बीजपत्री म्हणणार. जर आपण क्रिप्टोगॅमचा विचार केला तर बीज नसणाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला 3 ग्रुप पाहायला मिळतात. मग त्यामध्ये पहिला ग्रुप आहे आपल्याकडे थॅलोफायटा, सेकंड ग्रुप आहे आपल्याकडे ब्रायोफायटा आणि थर्ड ग्रुप आहे आपल्याकडे टेरिडोफायटा. मग लक्षात घ्या, इथे आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय की जो आपला ब्रायोफायटा आहे, लक्षात घ्या हा जो ब्रायोफायटा आहे आणि टेरिडोफायटा ह्या दोघांमध्ये काय फरक आहे. लक्षात घ्या, मग फरक एकदम सिंपल आपल्याला ओळखायचा आहे. जर आपल्याला ही सगळी थेअरी येत असेल तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की थॅलोफायटा पूर्णपणे हा ऑर्गॅनलेस आहे, त्यांना कोणताही ऑर्गॅन नाही. जर आपण ब्रायोफायटाचा विचार केला तर ब्रायोफायटाकडे हळूहळू ऑर्गॅन तयार होतात की ज्यांना आपण ट्रू ऑर्गॅन म्हणत नाही. लक्षात घ्या, आपण त्यांना ट्रू ऑर्गॅन म्हणत नाही, पण हळूहळू ऑर्गॅन सारखा पार्ट डेव्हलप झालेला आहे. फॉर एक्झाम्पल रूट पार्ट. लक्षात घ्या, जर आपण रूटचा विचार केला, समजा आपण ह्या सगळ्या प्लांटला पाहिलं, आपल्याला माहिती आहे की झाडांना मुळं असतात. मुळं हे ट्रू ऑर्गॅन आहे म्हणजे फुल डेव्हलप झालेले ऑर्गॅन आहेत. पण जर आपण ब्रायोफायटाचा विचार केला तर ब्रायोफायटामध्ये रूट हा नसतो, पण रूट सारखाच असणारा एक भाग असतो की ज्याला राइझॉइड म्हणतात. मग लक्षात घ्या, यावरून आपल्याला कळतं की हा एकदम अविकसित भाग होता, हा हळूहळू विकसित होत चाललाय आणि हा आता विकसित म्हणजे यापेक्षा जास्त विकसित झाला. आणि जर आपण फॅनोरोगॅमकडे गेलो तर हे अतिविकसित झालेले प्लांट आहेत. मग अतिविकसित म्हणजे काय की यांच्याकडे वेल डेव्हलप टोटल ऑर्गॅन सिस्टीम आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटाचा विचार केला तर ब्रायोफायटा हे आपल्याकडे जे काही प्लांट आहे ते एकदम छोटे असतात, साईजला वगैरे हाईटला एकदम छोटे असतात ऍज कम्पेअर टू टेरिडोफायटा. आणि जर आपण टेरिडोफायटाकडे गेलो तर टेरिडोफायटाकडे स्वतःचे रूट असतात, स्वतःचे स्टेम आहेत. म्हणजे ज्यावेळेस स्वतःचे स्टेम, स्वतःचे रूट हे सगळे ऑर्गॅन त्यांच्याकडे असेल त्यावेळेस त्यांची हाईट पण कशी असणार आहे तर जास्त असणार आहे. मग मित्रांनो, आपल्याला आपण ऑप्शनकडे जाऊयात. ऑप्शन वरून हा प्रश्न कसा सुटतो ते पाहूयात. मग लक्षात घ्या, पहिला काय ऑप्शन आहे आपल्याकडे व्हॅस्क्युलर सिस्टीम, सेकंड काय आहे सीडेड. सीडेड म्हणजे त्यांच्याकडे बी आहे की नाही. ते आहे आपल्याकडे नॉन व्हॅस्क्युलर आणि लास्ट वन आहे आपल्याकडे स्पोरोफायटिक. आता लक्षात घ्या, या सगळ्या ऑप्शनचा मिनिंग अगोदर आपण समजून घेऊयात. व्हॅस्क्युलर कशाला म्हणायचं. आता लक्षात घ्या, व्हॅस्क्युलर कशाला म्हणतात. आपल्याकडे वनस्पती 2 प्रकारच्या सापडतात, काही व्हॅस्क्युलर असतात, काही नॉन व्हॅस्क्युलर असतात. आता व्हॅस्क्युलर म्हणजे काय की ज्यांची हाईट किंवा जे काही प्लांट जमिनीला असे व्हर्टिकल ग्रो झालेले आहेत. लक्षात घ्या, व्हर्टिकल ग्रो झालेले आहेत त्यांना म्हणतात व्हॅस्क्युलर. आणि ह्या व्हॅस्क्युलर मध्ये आपले एक सिस्टीम सापडते, त्यांना म्हणतात कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम. लक्षात घ्या, काय म्हणतो आपण त्यांना
कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम. मग आता ही कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम कशापासून बनलेली असते, तर झायलेम आणि फ्लोएम. आपल्याला माहित आहे की झायलेम आणि फ्लोएम काय आहे. झायलेम आणि फ्लोएम हे आपल्याकडे वॉटर आणि फूड कॅरी करतात. मग लक्षात घ्या, व्हॅस्क्युलर मी तुम्हाला आताच म्हटलं की ब्रायोफायटा एकदम छोटा असणार आहे ऍज कम्पेअर टू टेरिडोफायटा. मग आपण ब्रायोफायटाचा विचार केला किंवा टेरिडोफायटाचा विचार केला तर आपल्याला लगेच कळणार की त्यांची हाईट किती आहे, त्यांच्याकडे ही सिस्टीम असेल की नाही. लक्षात घ्या, या सिस्टीमचं काम काय आहे की झाडांमध्ये जे काही अन्न आणि पाण्याचा पुरवठा आहे तो एकदम टोकापासून तर खाली किंवा खालपासून तर टोकापर्यंत कॅरी करणे. मग आपल्याला कळतं की ब्रायोफायटा एकदम छोटा आहे, टेरिडोफायटा हा त्याच्यापेक्षा थोडा हाईटने मोठा आहे. आणि जर आपण फॅनोरोगॅमकडे गेलो तर हे अतिशय विकसित आहे, म्हणजे यांची हाईट यांच्या कम्पेअरमध्ये जास्त असणार आहे. तर आपण सेकंड मध्ये गेलो तर सेकंड ऑप्शन काय आहे, सीडेड. आता लक्षात घ्या, सीडेडचं मिनिंग इथे काय घ्यायचं, आपल्याकडे दोन टाईपचं रिप्रोडक्शन असतं. काही रिप्रोडक्शन सेक्सुअल आहे, काही रिप्रोडक्शन असेक्सुअल आहे. ज्यावेळेस सेक्सुअल रिप्रोडक्शनचा आपण विचार करतो तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला हा पार्ट खूप महत्वाचा आहे. का सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये लक्षात घ्या, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याकडे सीड हे तयार होतं. आणि जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर असेक्सुअल रिप्रोडक्शन हे वेगवेगळ्या मेथडने होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे स्पोर फॉर्मेशन आहे किंवा आपल्याकडे फ्रॅगमेंटेशन आहे. मग ज्यावेळेस आपण अशा वेगवेगळ्या मेथडचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला हा सीडेड हा शब्द खूप महत्वाचा आहे. मग लक्षात घ्या, इथे सीडेड म्हटलंय. सीडेड जर म्हटलं असेल तर आपल्याला असं ओळखायचं आहे की यापैकी कशामध्ये बी नाही. मग लक्षात घ्या, जर आपण ब्रायोफायटाचा विचार केला तर ब्रायोफायटामध्ये आपल्याला सीड किंवा टेरिडोफायटाचा विचार केला किंवा आपल्याकडे नॉन व्हॅस्क्युलर आणि स्पोरोफायटिक म्हणजे अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म कडे जर आपण पुढे गेलो तर आपल्याला सीड हे कॉमनली सापडतात. लक्षात घ्या, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म दोघेही हे बीजपत्री आहेत, म्हणजे दोघांकडे हे सीड सापडतात. ते पुढे म्हटले नॉन व्हॅस्क्युलर सिस्टीम. पण इथे आपल्याला अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्मचा विचार नाही करायचा, कारण आपल्याला काय विचारले, ओनली ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. आपल्याला ह्या दोघांचाच विचार करायचा आहे. मग दोघांचा विचार करता आपल्याला कळलं की हा टेरिडोफायटापेक्षा, लक्षात घ्या, ब्रायोफायटा हा टेरिडोफायटापेक्षा कसा आहे, कमी विकसित आहे. मग आपल्याला लक्षात येतं की यांच्याकडे व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे का, दोघांमध्ये नाही. दोघांमध्ये नाही म्हणजे फरक आपण पाहतोय. ते सीडेड आहे का, नाही. लक्षात घ्या, नॉन व्हॅस्क्युलर सिस्टीम हे याचं उत्तर असू शकतं किंवा हेच उत्तर आहे. लक्षात घ्या कसं, तर लक्षात घ्या आपल्याला ब्रायोफायटा कसा वेगळा आहे हे विचारलेलं आहे टेरिडोफायटाच्या कम्पेअरमध्ये, किंवा टेरिडोफायटा ब्रायोफायटाच्या कम्पेअरमध्ये कसा वेगळा आहे ते विचारलंय. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला आताच म्हटलं दोघांच्या हाईट मध्ये फरक आहे. जर दोघांच्या हाईट मध्ये फरक असेल तर आपल्याला एक गोष्ट समजते की त्यांच्याकडे जी काही कंडक्टिंग टिश्यूची सिस्टीम आहे ही वेगवेगळी असू शकते. मग लक्षात घ्या, कंडक्टिंग टिश्यू यांच्याकडे असणार आहेत का, नाही, कारण हाईटला एकदम छोटे आहेत. कंडक्टिंग टिश्यू नाही म्हणजेच काय नाही त्यांच्याकडे, झायलेम आणि फ्लोएम नाही. आणि जर झायलेम आणि फ्लोएम नसेल तर ते काय झाले, नॉन व्हॅस्क्युलर. मग लक्षात घ्या, आपल्याला सिंपल कळतं की ब्रायोफायटा अतिशय छोटा आहे. लक्षात घ्या, असं इमॅजिन करा की हा आपला ब्रायोफायटा आहे आणि असं इमॅजिन करा की हा आपला छोटासा टेरिडोफायटा आहे. आता लक्षात घ्या, जर आपण ह्या दोघांचा विचार केला तर याच्याकडे समजा व्हॅस्क्युलर सिस्टीम असेल तर यांच्याकडे असणार आहे का, नाही. याचा अर्थ दोघांमध्ये एक कॉमन पार्ट वेगळा आहे, तो म्हणजे आपला कोणता आहे, नॉन व्हॅस्क्युलर सिस्टीम. सो आपल्या इथे आन्सर काय असणार आहे, बिगर वाहिनीयुक्त किंवा नॉन व्हॅस्क्युलर. हा दोघांमधला काय झाला, डिफरन्स झाला. पण जर आपण फॅनोरोगॅमकडे गेलो तर फॅनोरोगॅम काय असतात, आपले व्हॅस्क्युलर असतात. देन आपला पुढचा क्वेश्चन आहे, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली. आपण क्वेश्चन 1 मध्येच पाहिलं होतं काही सायंटिस्टची नावं, मग त्यामध्ये आपण बेंथम आणि हुकर पाहिला होता. लक्षात घ्या, नैसर्गिक पद्धत कोणी मांडली. पुन्हा आपल्याकडे बायोनॉमियल नॉमेनक्लेचर कोणी दिलं किंवा फादर ऑफ बॉटनी कोण आहे हे आपल्या लक्षातच असायला हवं. जर आपण फादर ऑफ बॉटनी पाहिलं तर कोण होतं, थ्रिओफास्ट होता. जर आपण बायोनॉमियल नॉमेनक्लेचरची मेथड पाहिली तर कोणी दिली, आपल्याकडे असणारे कार्ल लिनियसने दिली. आणि जर आपण आत्ताचा हा प्रश्न पाहिला की नैसर्गिक पद्धत कोणी मांडली वर्गीकरणाची, तर कोण आहे आपल्याकडे, बेंथम अँड हुकर. मित्रांनो, हे क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून हा सायंटिस्ट आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. देन पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था. लक्षात घ्या, संवहनी संस्था कशाला म्हणतात, संवहनी संस्था म्हणजे आता आपण जर व्हॅस्क्युलर सिस्टीम पाहिली, लक्षात घ्या, व्हॅस्क्युलर सिस्टीम इज कंडक्टिंग टिश्यू. ज्यावेळेस झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात त्याला आपण कोणता पार्ट म्हणणार आहोत, द व्हॅस्क्युलर सिस्टीम. देन बीजाणू निर्मिती. आता बीजाणू निर्मिती कशाला म्हणायचं, बीजाणू निर्मिती म्हणजे स्पोर फॉर्मेशन म्हणजेच असेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि पुढे काय विचारलंय, ह्या सगळ्या कंडिशन आहेत परंतु त्यांच्याकडे बीजे नसतात. पुन्हा आपल्याला थेरीकडे जायचंय. मित्रांनो, हा तिसरा PYQ आहे आतापर्यंत आलेला की जो थेरीवरती आहे. आपण पहिला PYQ पाहिला तो थेरीच्या बेसवरती नव्हता, सेकंड PYQ पाहिला थेरीच्या बेसवरती होता, 3 नंबरचा PYQ पाहिला तोही थेरीच्या बेसवरती होता. चौथा PYQ आणि पहिला PYQ हे रिपीट झालेले आहेत आणि आता जो PYQ पाहतोय हा सुद्धा थेरीच्याच बेसवरती आहे आणि त्या तिघांची थेरी टोटल सेमच आहे. पुन्हा आपल्याला थेरीच इथे पाहायची आहे. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, अशी कोणती वनस्पती आहे किंवा असं कोणतं वनस्पतींचं वर्गीकरण आहे की ज्यांच्याकडे काय आहे,
व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे संवहनी संस्था आहे, किंवा त्यांच्याकडे काय आहे, बीजाणू निर्मिती म्हणजेच काय आहे, स्पोर फॉर्मेशन आहे, परंतु त्यांच्याकडे बीजे नसतात, म्हणजे सीड नसतात. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला काय शोधायचं आहे की ते सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण काय आहे. मग आपल्याला माहित आहे की सगळ्यात फर्स्ट थॅलोफाइटा आहे, दुसरा आपल्याकडे ब्रायोफाइटा आहे, तिसरा आपल्याकडे टेरिडोफाइटा आहे. या तिघांना आपण काय म्हणतो रे, क्रिप्टोगॅम म्हणतो. लक्षात घ्या, काय म्हणतो आपण तिघांना, क्रिप्टोगॅम. पुढचा ग्रुप कोणता आहे आपल्याकडे, फॅनोरोगॅम आहे. फॅनोरोगॅमलाच आपण काय म्हणतो, बीजपत्री म्हणतो, आणि क्रिप्टोगॅमला आपण काय म्हणतो, अबीजपत्री. मग इथे आपल्याला दोन ग्रुप पाहायला मिळतात, एक इथे आपल्याकडे जिम्नोस्पर्म आहे, दुसरा आपल्याकडे अँजिओस्पर्म आहे. जर आपण सगळ्यांचा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला समजते, लक्षात घ्या, यांना आपण बीजपत्री म्हणतो. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हणतो, बीजपत्री. म्हणजे यांच्याकडे सीड असणारच आहे, पण इथे काय ओळखायचंय, बीज नसणारे. लक्षात घ्या, यांच्याकडे सीड असणार आहे, पण इथे काय ओळखायचंय, बीज नसणारे. मग जर आपण इथे व्यवस्थित पाहिलं तर इथे आपला अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे दोन ऑप्शन आपले एलिमिनेट होतात. लक्षात घ्या, कसे एलिमिनेट होतात, हे दोघे बीजपत्री आहे, आणि विचारले काय आपल्याला की बीज नसणारे म्हणजे अबीजपत्री. लक्षात घ्या, मग अबीजपत्री म्हणजे आपलं उत्तर आलं ह्या तिघांमध्ये. आपलं उत्तर कशामध्ये आलं, ह्या तिघांमध्ये. मग जर आपण तिघांचा विचार केला तर लक्षात घ्या, आता फक्त आपण ह्या तिघांचाच विचार करूयात, हे 2 मीटर साईडला ठेवूयात. जर आपण ह्या तिघांचा विचार केला तर आपल्याला ह्या तिघांमध्ये दोन कंडिशन ओळखायच्यात. एक म्हणजे त्यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे की नाही. पण त्यांनी काय म्हटलंय, आहे, ह्या दोन सिस्टीम आहेत. जर आपण ह्या दोन सिस्टीम आहेचा विचार केला की थॅलोफाइटा पण आपला निघून जातो, कारण थॅलोफाइटा हा जस्ट ॲक्वॅटिक प्लांट आहे. हा फक्त ॲक्वॅटिक प्लांट असल्यामुळे तो एकदम साईजने छोटा आहे, म्हणून त्याच्याकडे आपल्याला संवहनी संस्था म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टीम पाहायला मिळत नाही, किंवा बीजाणू निर्मिती सुद्धा पाहायला मिळत नाही. बीजाणू निर्मिती पाहायला मिळते, स्पोर फॉर्मेशन पाहायला मिळतं, पण आपल्याकडे ब्रायोफाइटा आणि टेरिडोफाइटामध्ये आपल्याला ह्या दोनही सिस्टीम मिळतात, व्हॅस्क्युलर सिस्टीम. आपण या अगोदरचा एक पीवायक्यू घेतला होता मित्रांनो, हा पीवायक्यू बरोबर. ह्या पीवायक्यू मध्ये काय विचारलं, ब्रायोफाइटा आणि टेरिडोफाइटा. आताचा जो पीवायक्यू आहे त्यात पण आपण तीच थेरी पाहतोय, ब्रायोफाइटा आणि टेरिडोफाइटा. मग लक्षात घ्या, इथे आपण आन्सर काय केलं होतं, नॉन व्हॅस्क्युलर. आपल्याला वेगळं विचारलं होतं ना, मग आपलं इथे वेगळं काय होतं, नॉन व्हॅस्क्युलर. आणि आता जो पीवायक्यू आला आहे याच्यावरती आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हॅस्क्युलर. मग आता आपण ह्याच्यावरून एक जजमेंट लावू शकतो की इथे व्हॅस्क्युलर विचारलं होतं, तिथे नॉन व्हॅस्क्युलर आहे. म्हणजे आपल्याकडे ब्रायोफाइटा आणि टेरिडोफाइटामध्ये जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन रिपीट होत आहेत. मग यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की ब्रायोफाइटा आणि टेरिडोफाइटा कशा आहेत, संवहनी संस्था प्लस दोघांमध्ये काय आहे, बीजाणू निर्मिती म्हणजे स्पोर फॉर्मेशन आहे, पण बीजे नसतात असं विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, जो ब्रायोफाइटा आहे यांच्यामध्ये सीड आपल्याला पाहायला मिळतात, पण जो टेरिडोफाइटा आहे यांच्यामध्ये बी आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून आपला आन्सर काय असेल तर टेरिडोफाइटा. मग इथे पहा, टेरिडोफाइटा आहे का, आहे. सो लक्षात घ्या, आपल्याला हा क्वेश्चन खूप सिंपल आहे, पण या क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला प्रॉपर वनस्पतींचं वर्गीकरण यायलाच हवं. जर त्याची थेरी आपली एकदम क्लिअर असेल तरच हा प्रश्न सुटू शकतो. मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन आहे, नेचे कोणत्या गटात येतात, म्हणजे डॅश डॅश या गटात येतात. आता लक्षात घ्या, नेचे काय आहेत. जर तुम्ही पूर्ण लेक्चर पाहिलेले असतील, मी यापूर्वी याचे पूर्ण लेक्चर घेतलेले आहे वनस्पती वर्गीकरणाचे, मग त्यामध्ये पूर्ण क्लासिफिकेशन समजून सांगितलेलं आहे, त्यांचे एक्झाम्पल पण समजून सांगितलेले आहेत, आणि त्याच एक्झाम्पल वरती हा पीवायक्यू आहे. मग लक्षात घ्या, जर आपण हे सगळे नेचे वगैरे पाहिले तर आपल्याला हे सगळे माहित आहेत. हे सगळे आपले काय आहेत, द ग्रुप ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. मग यातले काही अँजिओस्पर्म आहेत, यातले काही क्रिप्टोगॅम आहेत, काही फॅनोरगॅम आहेत. जर आपण पहिला विचार केला तर हा कोणता गॅम आहे, क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री आहे. हा पण कोणता गॅम आहे, क्रिप्टोगॅम. आणि हे दोन कोणते आहेत आपल्याकडे, फॅनोरगॅम म्हणजे बीजपत्री आहे. आता आपल्याला नेचे विचारलेले आहेत. जर आपण नेचेचा विचार केला तर लक्षात घ्या, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. लेक्चर मध्ये मी नेचेचे डायग्राम पण पुट केलेले आहे की जेणेकरून आपल्या डायग्राम वरून हा क्वेश्चन सुटतो. जर तुम्ही नेचे कसा दिसतो, म्हणजे नेचे म्हणजेच काय आहेत, आपल्याकडे हे फर्न्स आहेत, हे कसे दिसतात हे जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक गोष्ट समजते की नेचेंना आपल्याकडे रूट आहे, नेचेंना स्टेम आहेत, नेचेंना लीव्ज आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, नेचेंना कोणकोणते ऑर्गन आहेत, नेचेंना स्टेम आहे, नेचेंना लीव्ज आहेत, आणि नेचेंना रूट्स आहेत. मग आता लक्षात घ्या, जर आपण ह्या दोघांचा विचार केला तर ह्या दोघांचा इथे काही संबंध येत नाही. ह्या दोघांकडे हे पार्ट आहेत पण दोघांमध्ये नेचे येत नाही. लक्षात घ्या, कारण हे दोघे कम्प्लिटली व्हॅस्क्युलर प्लांट आहेत, हे असे व्हर्टिकल ग्रोथ होणारे प्लांट आहेत. आणि जर आपण टेरिडोफाइटा आणि ब्रायोफाइटाचा विचार केला तर आपण सुरुवातीला थेरीमध्ये पाहिलेलं आहे की जे एकदम कमी विकसित प्लांट आहेत त्यांना आपण थॅलोफाइटा म्हणतो, जे थॅलोफाइटापेक्षा जास्त विकसित आहेत त्यांना आपण ब्रायोफाइटा म्हणतो, आणि जे ब्रायोफाइटापेक्षा पण जास्त विकसित आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर टेरिडोफाइटा म्हणतो. मग सिंपल पार्ट आहे
थॅलोफायटा अतिशय कमी विकसित म्हणजे पाण्यामध्ये ऑर्गॅन नसणार, म्हणजे लक्षात घ्या ऑर्गॅन नसणार म्हणजे हे बॉडी पार्ट आहेत का, नाही. आणि आताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की ब्रायोफायटामध्ये ट्रू अवयव नसतात किंवा ट्रू ऑर्गॅन नसतात, पण त्यासारखे दिसणारे ऑर्गॅन असतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की रूट नसतो पण रायझाइड असतो, मग लक्षात घ्या रूट हा ट्रू ऑर्गॅन झाला. मग जर याच्याकडे ट्रू ऑर्गॅन नसेल तर असे ऑर्गॅन आहेत का, नाही. म्हणजे आपलं आन्सर काय झालं तर टेरिडोफायटा. मग लक्षात घ्या नेचे हे कशाचं एक्झाम्पल आहे तर टेरिडोफायटा. मित्रांनो हा जो प्रश्न आहे लक्षात घ्या, हा प्रश्न क्लिअर करण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी किंवा टॅकल करण्यासाठी आपल्याला कंप्लीट थेरी माहीतच असावी. आणि जर कंप्लीट थेरी माहीत असेल तर आपल्याला लगेच कळतं की हे बॉडी ऑर्गॅन आहेत. लक्षात घ्या हे बॉडी ऑर्गॅन आहेत, हे तिघांमध्ये कशामध्ये प्रेझेंट आहे ते आपलं उत्तर झालं. पण त्यासाठी आपल्याला नेचर दिसतो कसा, त्याचे एक्झॅक्ट बॉडी स्ट्रक्चर आहे कसं हे समजून घ्यावं लागतं, तरच हा प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. देन पुढे आहे आपल्याकडे लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे. आता लक्षात घ्या लायकेन काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता आपलं काय चाललंय वनस्पतींचं वर्गीकरण, मग यावरून आपल्याला कळतं की लायकेन काय असणार आहे, वनस्पतीच असणार आहे. पण लायकेन लक्षात ठेवायचं, लायकेन हे वन ऑफ द ड्युएल प्लांट आहे. हा शब्द महत्वाचा आहे कारण आयोगाने ड्युएल प्लांट वरती पण प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या हा जो लायकेन आहे हा लायकेन काय आहे आपल्याकडे वन ऑफ द ड्युएल प्लांट. आणि आपल्याला एक माहित आहे की जेवढे वनस्पती आपल्याकडे आहेत ह्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणजे ह्या स्वयंपोषी आहेत कारण यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट आहे. आणि जर यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट असेल तर हे फोटोसिंथेसिस करतात. मग सिंपल पार्ट आहे, जर लायकेन हे ड्युएल प्लांट असेल, ड्युएल प्लांट म्हणजे दोन प्लांटच्या मध्ये येणार प्लांट. मग लक्षात घ्या दोन प्लांटच्या मध्ये म्हणजे त्याच्याकडे दोन प्लांटचे सुद्धा गुणधर्म सापडतात. मग असे दोन प्लांट कोणते आहेत तर लक्षात घ्या एक आहे आपल्याकडे अल्गे, एक कोणता आहे आपल्याकडे अल्गे की ज्याला आपण काय म्हणणार आहोत शेवाळ. आणि जर दुसरं आपण पाहिलं तर दुसरं आहे बुरशी की ज्याला आपण काय म्हणणार आहोत फंगस किंवा फंजाई म्हणणार आहोत. मग लक्षात घ्या अल्गे आणि फंगस या दोघांचं प्लांट म्हणजे या दोघांचे गुणधर्म असणारा प्लांट किंवा वनस्पती म्हणजे कोण आहे तर लायकेन आहे. मग आपल्याला ह्या ऑप्शन मध्ये हे दोन शब्द महत्वाचे आहेत. प्लस अल्गे आणि फंगस हे मिळून लायकेनला काय करतात न्यूट्रिशन सप्लाय करतात विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेटिक रिएक्शन. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की जे काही पृथ्वीवरती फोटोसिंथेसिस होतं त्यातलं 90% फोटोसिंथेसिस कोण करतं एकटा अल्गे करतो. लक्षात घ्या शेवाळ पूर्ण हिरवं दिसतं आपल्याला, पूर्ण हिरवं का दिसतं, आता इथे आपण ग्रीन अल्गे पाहू, ग्रीन अल्गे पूर्ण ग्रीन का दिसतं कारण त्याच्याकडे फोटोसिंथेटिक लाईट इझिली ऍब्झॉर्ब होते. मग आपल्याकडे जो काही शेवाळ आहे तो जवळपास 90% फोटोसिंथेसिस रिएक्शन करतो, म्हणजे हा काय झाला ऑटोट्रॉपिक. आणि जर आपण यांचा विचार केला तर लक्षात घ्या या ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन नंतर जी काही ग्रोथ होणार आहे ती ग्रोथ कोणामुळे होणार आहे तर फंगसमुळे, म्हणून यांना आपण काय म्हणतो तर ड्युएल प्लांट. मग लक्षात घ्या ऑप्शन 1 मध्ये काय म्हटलंय शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास, कवक म्हणजे कोण तर फंगस, कवकास उपलब्ध करून देतात. आणि तिथून पुढे त्यांच्यामध्ये काय होतं तर प्रकाश संश्लेषण होतं आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे हे काय करतात अन्न शोषण करतात. मित्रांनो सगळ्यांना माहित आहे प्रकाश संश्लेषण अन्न बनवतात शोषण नाही करत, म्हणून हा आपला ऑप्शन नाही. आणि जर आपण सेकंड नंबर कडे आलो तर सेकंड नंबर मध्ये काय म्हटलंय पहा कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून. लक्षात घ्या आता आर्द्रता आणि खनिजांचे शोषण करतात बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय शैवालाच ते उपलब्ध करून देतात. आता लक्षात घ्या शैवाल म्हणजे काय अल्गे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की फोटोसिंथेटिक रिएक्शन मध्ये जे काही रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियलची खूप गरज असते. मग रॉ मटेरियल कोणतं आहे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. मग सनलाईट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि फायनली ते ग्लुकोज तयार करतात. सेम कंडिशन इथे आहे. जर आपण या कंडिशनचा विचार केला तर जो काही कवक आहे ते कवक यांना काय आणून देतात आर्द्रता आणि खनिज. लक्षात घ्या आणि शैवाल त्यांना काय करतो फोटोसिंथेसिस म्हणजे सनलाईट ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे अल्गे सनलाईट ऍब्झॉर्ब करतो आणि सनलाईट ऍब्झॉर्ब केली की त्यांच्यामध्ये कोणती रिएक्शन होणार प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेटिक रिएक्शन होणार आणि त्या थ्रू ते काय बनवणार अन्न तयार करणार. म्हणून आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 2. लक्षात घ्या खूप सोपं आहे. लायकेन काय होता ड्युएल प्लांट. ड्युएल प्लांट म्हणजे काय अल्गे आणि फंगस. फंगस काय करतं जे काही आपल्याकडे त्यांना जे काही रॉ मटेरियल आहे कोणकोणतं रॉ मटेरियल आहे त्यांना आर्द्रता आणि खनिज हे शोषून घेतं. लक्षात घ्या फंगस म्हणजेच बुरशी, बुरशीला आपण इथे काय म्हटलं कवक, कवकाने काय केलं आर्द्रता आणि खनिज शोषून घेतले. ते शैवालाने काय केलं सनलाईट घेतली, सनलाईट घेतल्यामुळे काय झालं प्रकाश संश्लेषण म्हणजे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक रिएक्शन झाली आणि त्या रिएक्शन थ्रू त्यांनी काय तयार केलं तर अन्न तयार केलं म्हणजेच फूड तयार केलं. म्हणून लक्षात घ्या जो काही आपल्याकडे लायकेन आहे त्याला ड्युएल प्लांट म्हणतात. मग ड्युएल प्लांट का म्हणतात कारण इथे कॉन्ट्रीब्युशन अल्गेचं पण इन्व्हॉल्व आहे आणि कॉन्ट्रीब्युशन फंगसचं पण इन्व्हॉल्व आहे. देन जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हा जो क्वेश्चन आहे तोच इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलेला क्वेश्चन आहे. ते पुढे आपण जर गेलो तर पुढे काय म्हटले पहा
द आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती. आता हा टोटल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. यासाठी आपल्याला एकच गोष्ट माहित पाहिजे की आवृत्तबीजी म्हणजे काय आणि अनावृत्तबीजी म्हणजे काय. मग लक्षात घ्या, आवृत्तबीजी कशाला म्हणतात. ज्या काही आपल्याकडे आवृत्तबीजी आहेत त्यांना आपण अँजिओस्पर्म म्हणतो आणि जे आपल्याकडे अनावृत्तबीजी असतात त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. मग मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला थोडीशी थेरी गरजेची आहे. मग थोडीशी थेरी गरजेची का आहेत, तर अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला माहित आहे हे दोघं बीजपत्री आहेत, म्हणजे दोघं फॅनोरोगॅम आहेत. जर दोघंही बीजपत्री असतील म्हणजे दोघांमध्ये बिया आपल्याला प्रेझेंट सापडणार आहेत. फक्त दोघांमध्ये काय फरक आहे, जर बीला म्हणजे सीडला जर आवरण असेल तर त्याला म्हणतात अँजिओस्पर्म आणि जर आवरण नसेल तर त्याला म्हणतात जिम्नोस्पर्म. पण लक्षात घ्या, आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये काय विचारलं की आवृत्तबीजी म्हणजे अँजिओस्पर्म मधली सगळ्यात लहान वनस्पती कोणती. यासाठी आपल्याला त्यांचे एक्झाम्पल माहित असावेत. इथे सगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. मग त्यातलं आपलं सगळ्यात लहान काय असणार आहे, तर ओल्फिया. मित्रांनो, हा फॅक्च्युअल डेटा आहे. हे आपल्याला पाठच करावं लागेल की जर आपल्याला उद्या विचारलं की अनावृत्तबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म मध्ये सर्वात लहान वनस्पती कोणती, हे आपल्याला माहितच असायला हवं. मग आता इथे आपला आन्सर काय असणार आहे की अँजिओस्पर्म मधले सगळ्यात लहान वनस्पती किंवा सगळ्यात लहान प्लांट काय असणार आहे, तर ओल्फिया असणार आहे. मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन काय आहे पहा आपला, खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो. आता मित्रांनो, यापूर्वी आपण एक प्रश्न पाहिला होता की जो आपण लायकेन वरती पाहिला होता की लायकेन मध्ये काय काय फंक्शन आहेत. आताच यापूर्वी एक दोन पीवायक्यू सोडून आपण एक पीवायक्यू पाहिला होता. मात्र लक्षात घ्या, जर आपण इथे ड्युअल प्लांटचा विचार केला तर ड्युअल प्लांटचा मिनिंग काय होतो. ड्युअल प्लांटचा मिनिंग काय होतो, तर दोन असे प्लांट, लक्षात घ्या, दोन असे प्लांट की त्या दोन प्लांटच्या मदतीने आपल्याकडे एक प्लांट आहे की तो एक प्लांट काय करतो, सर्व्हाइव्ह करतो. मग लक्षात घ्या, माझा इथे ड्युअल प्लांट साठी आपल्याला दोन प्लांट महत्वाचे आहेत. एक आहे आपला अल्गे, लक्षात घ्या, एक आहे आपला अल्गे आणि दुसरा आहे आपला फंगाय. मग जो आपला फंगाय आहे किंवा जो आपला फंगस आहे, मग लक्षात घ्या, अल्गे आणि फंगस या दोघांवरती डिपेंड असणारा एकच प्लांट आहे, तो म्हणजे लायकेन. मग लक्षात घ्या, अल्गे काय करतो, फोटोसिंथेसिस करतो, कारण त्याच्याकडे क्लोरोफिल आहे, त्याच्याकडे ग्रीन कलरची लाईट आहे. आज आपण फंगसचा विचार केला तर फंगस हे त्याला युजफुल असणारं रॉ मटेरियल कॅरी करतं आणि त्या रॉ मटेरियल मध्ये हे फोटोसिंथेसिस घडून आणतं. हे म्हणजे कोण, तर अल्गे. आणि फायनली ते काय करतात, तर फूड तयार करतात. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ड्युअल प्लांटचा विचार करतो मग ड्युअल प्लांट कोण असतं आपल्याकडे, लायकेन. मित्रांनो, क्वेश्चन रिपीट झालाय. लायकेन वरती हा दुसरा क्वेश्चन आहे. यापूर्वी पण एक क्वेश्चन येऊन गेला होता, त्या क्वेश्चन मध्ये ड्युअल प्लांट हा शब्द नव्हता, पण ड्युअल प्लांट मध्ये जे इन्व्हॉल्व असणारे प्लांट आहेत तो शब्द आपल्या तिथे होता. म्हणजे आपल्याकडे अल्गे आणि फंगस हे दोन शब्द तिथे होते. मग लक्षात घ्या, अल्गे आणि फंगस हे दोघे पण कुणाला मदत करतात, तर लायकेनला मदत करतात किंवा लायकेनला जे काही इसेन्शियल मटेरियल आहे त्यासाठी लायकेनला युजफुल असणारे दोन प्लांट ते म्हणजे अल्गे आणि फंगस. म्हणून लायकेनला आपण काय म्हणतो, तर ड्युअल प्लांट म्हणतो. मग जो आपला पुढचा क्वेश्चन आहे, पुढे काय विचारलंय पहा की आयक्लर प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे. आता लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा हे सगळं माहित आहे. मग आता इथं आपला जो आयक्लर सायंटिस्ट आहे, ह्या आयक्लर सायंटिस्टने जो ब्रायोफायटा विभाग आहे तो कशामध्ये डिस्क्राईब केलेला आहे एवढंच आपल्याला विचारलेलं आहे. मग त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो, आपल्याकडे असणारा क्लास हेपेटेसी आणि मयास. मयास आहे मसाय. माझं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मसाय आणि क्लास हेपेटेसीचा विचार करतो याच्यामध्ये जो आपला सायंटिस्ट आहे आयक्लर याने कशाचा इन्क्लूड केलेला आहे, तर ब्रायोफायटाला इन्क्लूड केलेला आहे. मग आपण पुढे गेलो तर पुढे काय विचारले पहा, वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कुठे भरली होती. मित्रांनो, हा क्वेश्चन फॅक्च्युअल पण नाही, हा क्वेश्चन थेरॉटिकल पण नाही, हा एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. मग आपल्याला त्यांनी सिंपल विचारलेला आहे की पहिली इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेस कुठे भरली होती, तर ही 1867 मध्ये पॅरिस मध्ये भरली होती. म्हणून आपलं उत्तर काय असणार, पॅरिस 1867. मग लक्षात घ्या, प्रश्न खूप सोपा होता. हा प्रश्न थेरॉटिकल पण नाही, फॅक्च्युअल पण नाही, हा जनरल नॉलेज बेसवरती क्वेश्चन सॉल्व्ह होतो. क्वेश्चन मध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सगळ्यात पहिली बॉटॅनिकल काँग्रेस कुठे भरली होती, तर कुठे भरली होती, पॅरिस मध्ये. केव्हा भरली होती, तर 1867 मध्ये भरली होती. पुढे काय विचारले पहा, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत कोणी शोधून काढली. मित्रांनो, पुन्हा आपला क्वेश्चन रिपीट होतोय. यापूर्वी आपण पाहिला होता बेंथम आणि हुकर. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की बेंथम आणि हुकरने काय केलंय, तर बेंथम आणि हुकरने जी वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत आहे ती सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली. आपण पहिल्या पीवायक्यू मध्ये 3 सायंटिस्ट पाहिले होते. त्यामध्ये पहिला थिओफ्रास्ट पाहिला होता. थिओफ्रास्ट काय आहे, तर फादर ऑफ बॉटनी आहे. त्यानंतर आपण कार्ल लिनियस पाहिला होता. लिनियसने काय केले, तर बायोनॉमियल नॉमेनक्लेचरची मेथड दिलेली आहे. आणि देन आपण बेंथम आणि हुकर पाहिले होते. बेंथम आणि हुकर यांनी काय केलेलं आहे, पहिल्यांदा नैसर्गिक जी काही वर्गीकरणाची पद्धत आहे ती दिलेली आहे. म्हणजे हे 3 सायंटिस्ट खूप महत्वाचे आहेत. आणि बेंथम आणि हुकर वरती आयोगाने यापूर्वी खूप वेळा प्रश्न विचारलेले आहे. मग लक्षात घ्या, इथे आपल्याकडे जी काही नैसर्गिक पद्धत आहे ती कोणी शोधलेली आहे, तर बेंथम आणि हुकरने शोधलेली आहे. जर पुढच्या क्वेश्चन मध्ये आपण गेलो तर पुढच्या क्वेश्चन मध्ये काय विचारले पहा,
जो पुढचा पूर्ण आपला क्वेश्चन असणार आहे मित्रांनो, हा पूर्ण जो क्वेश्चन आहे तो आपल्या कशावरती असणार आहे, आपल्याकडे असणाऱ्या बेंथम आणि हुकर वरती. म्हणजे बेंथम आणि हुकर वरती आपल्याला 3 क्वेश्चन आलेले आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत आणि 3ही क्वेश्चन मध्ये एकच विचारलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा नैसर्गिक जी काही वर्गीकरणाची पद्धत आहे ती कोणी दिलेली आहे, ती कोणी दिलेली आहे, बेंथम आणि हुकरने. मग पुढचा क्वेश्चन काय आहे पहा, वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता. एकदम सोपा क्वेश्चन आहे, एकदम सोपा. यासाठी आपल्याला फक्त बायोलॉजिकल क्लासिफिकेशन किंवा जे आपण बायोलॉजिकल वर्गीकरण करतो ते कोणत्या मेथडने करतो एवढं जरी आपल्याला माहित असेल तरी हा प्रश्न सुटतो. मग मित्रांनो आपल्याला माहित आहे की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये जो सगळ्यात मोठा ग्रुप असतो त्याला आपण किंगडम म्हणतो. देन किंगडम मध्ये जो पुन्हा छोटा ग्रुप होतो किंवा किंगडमचं जे आपण सब डिव्हिजन करतो ते आपण कशामध्ये करतो, फायलम मध्ये करतो. देन फायलमचं पुन्हा सब डिव्हिजन आपण कशामध्ये करतो, तर क्लासमध्ये करतो. क्लासचं पुन्हा सब डिव्हिजन आपण कशामध्ये करतो, तर ऑर्डर मध्ये करतो. आणि या ऑर्डरचं पुन्हा सब डिव्हिजन आपण कशामध्ये करतो, तर फॅमिलीमध्ये करतो. देन फॅमिली नंतर कोण येतो, आपल्याकडे जीनस येतो की जिथे आपण त्यांचा जेनेटिक लेवलचा स्टडी करतो. आणि सगळ्यात शेवटी आपण एक अॅनिमलचा स्पेसिस किंवा एखाद्या प्लॅनचा स्पेसिस डिस्क्राईब करतो की ज्याला आपण काय म्हणणार आहोत, स्पेसिस म्हणणार आहोत. मग यावरून आपल्याला एक कळतं की सगळ्यात महत्वाचा पायाभूत घटक कोणत्याही वर्गीकरणामध्ये कोणता असणार आहे, तर स्पेसिस असणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, तर स्पेसिस असेल. मित्रांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणती थेरी लागत नाही की जे आपण 5वी 6वी 7वी मध्ये शिकलो की आपल्याकडे किंगडम आहे, फायलम आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जीनस आहे, स्पेसिस आहे. या बेसिसवरती हा क्वेश्चन टॅकल होतो. देन पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणते शैवाल पाण्यात येते पण त्याला फुले येत नाही. आता लक्षात घ्या, सिंपल आहे. आयोगाने थोडंसं प्रश्नामध्ये आपल्याला कन्फ्युज केलेलं आहे. आपल्या आयोगाने दिले शैवाल, शैवाल म्हणजे अल्गे, पण आयोग पुढे म्हणते की त्याला फुले येत नाही. तर आपल्या सगळ्यांना थेरी माहित आहे, आपल्याकडे थॅलोफाइटा आहे, आपल्याकडे ब्रायोफाइटा आहे, आपल्याकडे टेरिडोफाइटा आहेत. हे तिघे पण काय आहेत, तर अबीजपत्री आहेत म्हणजेच क्रिप्टोगॅम आहेत. त्यातला जो शैवाल आहे तो कशामध्ये येतो, तर थॅलोफाइटामध्ये येतो. जर शैवाल हा थॅलोफाइटामध्ये येत असेल तर आपल्याला थॅलोफाइटाचे एक्झाम्पल माहित आहे. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा आहे किंवा आपण ज्यावेळेस थॅलोफाइटाचा विचार करतो तर थॅलोफाइटा हा फक्त पाण्यात म्हणजे फक्त ॲक्वॅटिक मध्ये येतो. म्हणजे यांच्याकडे रूट नाही, यांच्याकडे लिव्ज नाही, यांच्याकडे स्टेम नाही, म्हणजे यांच्याकडे स्वतःचं कोणतंही अवयव डेव्हलप झालेलं नाही. अशा ग्रुपला आपण काय म्हणतो, थॅलोफाइटा. मग जर थॅलोफाइटाकडे अवयव नाहीत तर फुले येतील का, नाही. कारण फ्लावर हे एक प्लॅन्टचं ऑर्गॅन आहे. मग लक्षात घ्या, खरा क्वेश्चन आपला याच्या मागेच आहे. याच्या पुढे जो क्वेश्चन आहे तो आयोगाने फक्त आपल्याला कन्फ्युज केलेला आहे. मग लक्षात घ्या, आपल्या शैवाल विचारले. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की म्यूकर, म्यूकर काय आहे, वन ऑफ द फंगस आहे. लक्षात घ्या काय आहे, फंगस आहे. जर आपण स्पायरोगायरा पाहिला तर स्पायरोगायरा काय आहे, आपला शैवाल आहे. पण आपल्याकडे अल्गेमध्ये पण टाइप्स असतात. काही अल्गे ब्ल्यू अल्गे आहे, काही ग्रीन आहे, काही येल्लो आहे, काही आपल्याकडे रेड अल्गे आहे की ज्याच्यापासून आपण अगार बनवतो. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला काय विचारले, फक्त शैवाल. मग इथे शैवाल कोणतं दिलंय, स्पायरोगायरा. मग स्पायरोगायरा कोणतं अल्गे आहे, आपल्याकडे ग्रीन अल्गे आहे म्हणजेच हिरवं शैवाल आहे. मग लक्षात घ्या, आपल्याला स्पायरोगायरा खूप महत्वाचा आहे कारण स्पायरोगायरावरती सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. जर आपण पुढे गेलो तर पुढचा क्वेश्चन आहे पुन्हा स्पायरोगायरा. म्हणजे पुन्हा स्पायरोगायरा रिपीट झाले. आताच पाहिलं आपण की शैवाल कोणतं होतं, स्पायरोगायरा. मग स्पायरोगायरा कोणता अल्गे आहे, तर ग्रीन अल्गे. मग इथे आपल्याला काय विचारलं की स्पायरोगायरा शैवाल काय आहे, तर काय आहे स्पायरोगायरा शैवाल, ग्रीन अल्गे. एकदम सोपा प्रश्न आहे. आणि हा स्पायरोगायरा किंवा हे ग्रीन अल्गे कशाचा टाईप आहे, तर थॅलोफाइटा. थॅलोफाइटा कशाचा टाईप आहे, तर क्रिप्टोगॅम. क्रिप्टोगॅमलाच आपण काय म्हणतो, अबीजपत्री वनस्पती. म्हणजेच लक्षात घ्या, वनस्पतींचं वर्गीकरण करताना बीजपत्री आणि अबीजपत्री, त्यातला अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम आणि त्या क्रिप्टोगॅम मधला थॅलोफाइटाचा प्रकार म्हणजे कोण, स्पायरोगायरा. आणि तो स्पायरोगायरा कसा आहे, तर ग्रीन अल्गे आहे. देन पुढचा आहे सूर्यफूल ही वनस्पती काय आहे. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण वनस्पतींचं वर्गीकरण पाहतो, वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये बीजपत्री आणि अबीजपत्री, त्यातला जो बीजपत्री आहे त्या बीजामध्ये पुन्हा आपल्याला 2 ग्रुप पाहायला मिळतात. एक अँजिओस्पर्म आणि दुसरा जिम्नोस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी. त्यातला जर आपण अनावृत्त बीजी पाहिलं, त्यातला जर आपण आवृत्त बीजी पाहिला तर जे काही आपल्याकडे बी आहे म्हणजे जे काही सीड आहे त्या सीड मध्ये कॉटिलिडॉन असतात. मित्रांनो काय असतात, कॉटिलिडॉन. आज आपण कॉटिलिडॉनचा विचार केला तर कॉटिलिडॉन हे 2 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जर डिवाइड होत असतील तर त्याला म्हणतात डायकॉट. लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आपण सगळ्यांनी शेंगदाणा पाहिला असेल, जर आपण शेंगदाणा मधून ब्रेक करायला गेलो तर शेंगदाणा ब्रेक होतो. ब्रेक झाला की त्याचे 2 इक्वल पार्ट मिळतात. मग लक्षात घ्या, याचा अर्थ तो काय झाला, डायकॉटिलिडॉन. आणि जर एखाद्या बीजचं जर 2 इक्वल भागामध्ये डिव्हिजन होत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, मोनोकॉट. लक्षात घ्या, काय म्हणणार आहोत, मोनोकॉट. मग आपण सगळ्यांनी सूर्यफूल पाहिलेलं आहे. जर आपण सूर्यफूल घेतलं आणि जर सूर्यफुलाच्या सीडला किंवा सूर्यफुलाच्या बियाला आपण असं ब्रेक केलं तर त्याचे 2 इक्वल भाग मिळतात. म्हणजे सूर्यफूल काय झालं आपल्याकडे, द्विबीजपत्री किंवा काय झालं तेच
डायकॉटिलिडॉन. मग लक्षात घ्या, डायकॉटिलिडॉन आहे म्हणजे ते कशामध्ये जाणार, फॅनोरोगॅम मध्ये म्हणजे बीजपत्रीमध्ये जाणार. आणि बीजपत्रीमध्ये पण ते कशामध्ये जाणार, तर त्यांना कव्हरिंग पण असते म्हणजे ते जाणार आवृत्त बीजीमध्ये म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफाइटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही. आता लक्षात घ्या, आपल्याला विचारले टेरिडोफाइटा आणि संवहनी संस्था आपल्याला माहित आहे. संवहनी संस्था म्हणजे काय, आपण हे सुरुवातीच्या पीवायक्यू मध्ये पाहिलेलं आहे. व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजेच कंडक्टिंग टिश्यू म्हणजे झायलेम आणि फ्लोएम. पण आपल्याला त्यांनी काय विचारले, टेरिडोफाइटा. मग आपल्या अशी कोणती वनस्पती आहे की जी वनस्पती टेरिडोफाइटा मध्ये आहे पण त्यांच्याकडे संवहनी संस्था नाही. मग लक्षात घ्या, इथे सगळे उदाहरणांची नावं दिलेली आहेत. आपल्या असं एक्झाम्पल किंवा असं वनस्पती शोधायचं आहे की जी वनस्पती टेरिडोफाइटा मध्ये संवहनी संस्था कॅरी करत नाही. मग अशी कोणती आहे, मस्त आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, तर मुसी म्हणू शकतो. पुढचा पीवायक्यू आहे आपल्याकडे, वनस्पतीमध्ये द्विमान पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली. यासाठी तुम्हाला पीवायक्यू नंबर 1 आठवत असेल. 1 नंबरच्या पीवायक्यू मध्ये आपण 3 सायंटिस्ट पाहिले होते. त्यातला पहिला होता थिओफ्रास्ट. थिओफ्रास्टने काय केलं, तर फादर ऑफ बॉटनी आपण त्यांना म्हणतो. देन सेकंड आपण पाहिलं कार्ल लिनियस. लिनियसने काय केलं, एक नॉमेनक्लेचरची सिस्टीम डेव्हलप केली की ज्याला आपण बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतो. देन तिसरा आपण पाहिलं होतं बेंथम आणि हुकर. बेंथम आणि हुकरने काय केलं, नैसर्गिक पद्धतीने जी वर्गीकरणाची पद्धत आहे ती डेव्हलप केली होती. पण इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, बायोनॉमियल सिस्टीम. आणि आताच आपण सांगितलं की बायोनॉमियल सिस्टीम कोणी डेव्हलप केलेली आहे, कार्ल लिनियसने. लक्षात घ्या, कार्ल लिनियसने जी काही बायोनॉमियल सिस्टीम डेव्हलप केली त्यानुसार आपण कोणत्याही वनस्पतीला किंवा कोणत्याही प्राण्याला किंवा कोणत्याही सजीवाला जे काही सायंटिफिक नेम आहे ते देऊ शकतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण वनस्पतीला अशी नावं देतो त्यावेळेस त्यांना बॉटनिकल नेम म्हणतात. बॉटनिकल नेमलाच आपण पुन्हा सायंटिफिक नेम सुद्धा म्हणू शकतो. देन पुन्हा शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे, शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटामध्ये होतो. आता लक्षात घ्या, सगळ्यांना माहित आहे की शैवाल म्हणजे काय, अल्गे आहे आपल्याकडे. देन बुरशी म्हणजे काय, फंगस आहे आपल्याकडे. जर आपण अल्गे आणि फंगसचा विचार केला तर दोघांनाही ऑर्गॅन नाहीत, दोघांनाही कोणताही बॉडीतला अवयव नाही. लक्षात घ्या, यासाठी पुन्हा आपल्याला थेरी पाहावी लागेल. आपण ज्यावेळेस वनस्पतींचं वर्गीकरण करतो 2 ग्रुपमध्ये करतो, एक क्रिप्टोगॅम आहे, दुसरा फॅनोरोगॅम आहे. क्रिप्टोगॅम मध्ये पुन्हा आपल्याला काय पाहायला मिळतात, 3 ग्रुप पाहायला मिळतात. एक थॅलोफाइटा आहे, दुसरा ब्रायोफाइटा आहे, तिसरा कोणता आहे तर टेरिडोफाइटा आहे. आणि पुन्हा फॅनोरोगॅम मध्ये 2 ग्रुप पाहायला मिळतात, एक आहे जिम्नोस्पर्म, दुसरा आहे आपल्याकडे अँजिओस्पर्म. लक्षात घ्या, थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा. जर आपण या तिघांचा विचार केला तर हे तिघे कमी विकसित आहे ऍज कम्पेअर टू फॅनोरोगॅम, म्हणजे आपल्याला हा विचारात घ्यायचा नाही. मग आपल्याला अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे जर 2 ऑप्शन इथे असतील तर आपण हे लगेच काय करणार, कट करणार. मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे, जर आपण ब्रायोफाइटाकडे गेलो तर यांच्याकडे ट्रू ऑर्गॅन नसतात. जर आपण टेरिडोफाइटाकडे गेलो तर यांच्याकडे ट्रू ऑर्गॅन आहे, म्हणजे आपला हा ट्रू ऑर्गॅन आहे म्हणजे हा आपण पार्ट गेला. यांच्याकडे ट्रू ऑर्गॅन नाही पण ऑर्गॅन सारखा एक पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की रूटला इथे ऑप्शन काय असतो, तर रायझॉइड असतो, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. सो आपलं इथे उत्तर काय असणार आहे, थॅलोफाइटा. म्हणजे थॅलोफाइटाचे एक्झाम्पल काय आहेत, शैवाल आणि बुरशी. मग मित्रांनो, यावर आपल्याला एक गोष्ट समजते, आयोगाने शास्त्रज्ञ एकच शास्त्रज्ञ कॉमन विचारला, बेंथम आणि हुकर किंवा कार्ल लिनियस किंवा थिओफ्रास्ट किंवा आयोगाने शैवालावरती खूप प्रश्न विचारले. शैवाल म्हणजेच कशावरती विचारले, थॅलोफाइटा. मग जर आपल्याला हे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे असतील तर आपल्याला याची थेरी पूर्ण यायलाच हवी. आणि जर यावेळेस थेरी पूर्ण येईल तिथून पुढे आपण इझिली प्रत्येक प्रश्न टॅकल करू शकतो. मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे लेक्चर चांगलं समजलं असेल, की जेणेकरून तुमचे येणारी जी एक्झाम असतील त्यामध्ये तुम्हाला पीवायक्यू च्या बेसवरती जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यास मदत होईल. थँक्यू.